इयत्ता चौथी. विषय मराठी बालभारती. आमचे गाव नकाशा. स्वाध्यायाचे उत्तरे. प्रश्न पहिला. एका गावातील छोट्या भागाचे चित्र दिले आहे, ते काळजीपूर्वक अभ्यासा. रमेशच्या घराकडे पाठ केल्यानंतर सरळ पूर्वेकडे गेले की तळे येते हे लक्षात ठेवून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. चित्रामध्ये पेन्सिलने रेघा काढून सर्व उत्तरे दाखवा. अ. ग्रामपंचायत कोणाच्या घराजवळ आहे? उत्तर. ग्रामपंचायत रमेशच्या घराजवळ आहे. आ. रमेश सुट्टीच्या दिवशी गोपाळकडे खेळायला गेला, त्याला रस्त्यात काय काय लागले? उत्तर. रमेशला रस्त्यात शाळा, वाचनालय आणि खेळाचे मैदान लागले. ई. जोसेफच्या घरापासून बसस्थानकापर्यंत येताना वाटेत काय काय लागेल? उत्तर. जोसेफच्या घरापासून येताना ग्रामीण रुग्णालय आणि किराणा दुकान लागेल. ई. जोसेफला कोणत्या दिशेने गेल्यास जसीमचे घर जवळ पडेल? वाटेत काय लागेल? उत्तर. जोसेफ पश्चिम दिशेने गेल्यास जसीमचे घर जवळ पडेल, वाटेत खेळाचे मैदान लागेल. उ. जोसेफच्या घरापासून ग्रामपंचायतीला जाण्यासाठी कोणकोणत्या मार्गांनी जाता येईल? उत्तर. जोसेफच्या घरापासून ग्रामपंचायतीला जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. जोसेफच्या घरापासून पश्चिम दिशेने गेल्यास खेळाचे मैदान आणि शाळा लागते व पुढे ग्रामपंचायत येते. तसेच जोसेफच्या घरापासून उत्तरेकडे गेल्यास तळे आणि गणेशचे घर लागते व पुढे ग्रामपंचायत येते. ए. मंदारला त्याच्या घरापासून शाळेला जाण्याचा सर्वात जवळचा मार्ग कोणता? उत्तर. मंदारच्या घरापासून सरळ रस्त्याने शाळेकडे जाणारा मार्ग सर्वात जवळचा आहे. प्रश्न दुसरा. तुमच्या घरापासून शाळेत येण्याच्या मार्गांचे रेखाचित्र तयार करा. येथे एक उदाहरण देत आहे, त्याप्रमाणे तुम्ही हे तयार करा. घर, नंतर किराणा दुकान, मंदिर, खेळाचे मैदान, शाळा. याप्रमाणे तुम्ही तयार करू शकता.